तर लातूर जिल्ह्यावर सुद्धा एल निनोचं मोठं संकट ओढावलं असून अर्धा जुलै महिना संपला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्यानं चिंता वाढली आहे। पावसाअभावी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे पडले असून शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबलेल्या आहेत। लातूरची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीचं पात्र अक्षरशः कोरडं पडलेलं आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा आता फक्त पिण्यासाठी आरक्षित केल्याचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान लातूरमधील परिस्थितीचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूयात। राज्यात एकीकडे मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले। विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे लातूर जिल्ह्यात जून महिना संपूनही म्हणावा तसा पाऊस पडला नाही। आपण जर बघितलं तरी लातूर जिल्ह्यातून वाहणारी ही प्रमुख नदी जी लातूर जिल्ह्याची जलवाहिनी म्हणता येईल, ही नदी देखील आता कोरडी ठाक असताना दिसताना पाहायला मिळत आहे। जून महिना संपून गेलाय मात्र लातूर जिल्ह्यात म्हणावा तेवढा पाऊस पडला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील जे पाणी स्रोत आहेत त्यामध्ये देखील आता कुठेतरी पाणीसाठे कमी होताना पाहायला मिळत आहेत। मांजरा प्रकल्पामध्ये केवळ 18 ते 19% पाणीसाठा शिल्लक राहिलाय, तर लातूरच्या मसलगा आणि तिरू प्रकल्पात हे 0% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। जून कोरडाच गेलाय, त्यामुळे जुलै देखील कोरडाच जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील या पावसामुळे खोळंबल्याच्या पाहायला मिळतात। एल निनोचा प्रादुर्भाव यंदा मान्सूनवर सुरुवातीपासून पाहायला मिळतोय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।